परवा जी विधानसभेची निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये मतांची टक्केवारी कसं वाढत गेले ते आता नरोटे साहेबांनी तुम्हाला सांगितलेलं की ईव्हीएमचं हॅकचं प्रमाण किंवा अगोदरच त्याच्यामध्ये सेटिंग याच्यासाठी महाविकास आघाडीचे जवळजवळ 100च्या वर आमदारांनी आता हायकोर्टामध्ये ईड दाखल केलेली आहे. मोठे ते सगळे एकत्र करून एक स्पेशल बेंच होईल असं वाटतं आम्हाला. हे सगळं करण्याचं कारण काय? किंवा आपण जगातलं सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र म्हणून आपल्या देशाची गणना होते आणि एवढं लोकशाही सुदृढ झाली असं म्हणलं असताना हे लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम हे देशातलं आणि राज्यातलं सरकार करत आहे. म्हणून लोकांमध्ये जनजागृती करणे. लोक विचारतात आम्हाला, आम्ही तुम्हाला मतं घातलो, मतं गेले कुठं मध्ये, तुम्ही का गप बसला मध्ये? आम्ही गप बसल्याने आमचं चालूच आहे सगळं. ते प्रत्येक व्यासपीठावर आम्ही मांडतो, सगळं करतो. कोण किती दाखवतोय, कोण किती सोडतोय, तो हसत असतात काही लोक, तो भाग वेगळा. पण आमचं कर्तव्य लोकशाही वाचवण्यासाठी जे जे काय करायचे ते आम्ही करणार काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून. पण त्याला आपल्याही सहकार्याची आवश्यकता आहे. असू नका, वस्तुस्थिती आहे. आणि तुम्हाला पण कळते आता असं कधी कुठं झालं नाही. ज्या लोकांचं अगोदर येत होतं किंवा तिन्ही पार्टी त्यांचे म्हणून 100च्या आत आहेत म्हणले होते, उलट आम्ही 50च्या आत आलो तिन्ही म्हणून. म्हणजे एवढं होऊ शकतं. ठीक आहे, 10-20 जागावर किंवा 10-20 उमेदवाराचा फरक पडू शकतं, पण एवढं 200 उमेदवाराचा फरक कुठं असं पडत नाही. हे सरळ फसवणूक केलेले आहेत त्यांनी. गुजरातमधलं जे ईव्हीएम आणले ते त्याच्यावर आणून ते सगळं त्यांनी सेटिंग करूनच आणले होते. ते झालं खरं म्हणजे ते आत्ता कळली बातमी आम्हाला की बार्शी मागे 2 ट्रक ईव्हीएम पकडलं होतं तिथं बार्शीला इलेक्शनच्या वेळेलाच. पण इथले निवडणूक अधिकारी प्रमुखांनी जाऊन ते खेळणी आहे असं तसं करून परत ज्या मार्गाने आले त्या मार्गाने पाठवले होते. ते पण ते सापडलं नसतं, ते तिथं पंक्चर झाली होती म्हणून ते गाडी तिथे सापडली असं सांगतात आता लोक. आता खरं काय कुठं काय आता तुम्ही एवढं शोध पत्रकारितावाला आहे, तुम्हाला निश्चितपणे माहिती असेल त्याचा आपण शोध घ्यावा. आणि जेणेकरून सर्वांनीच जसं आमचं कर्तव्य तसं लोकशाहीचं चौथास्था म्हणून आपलंही फार मोठं कर्तव्य आहे. ते सगळे म्हणून आपण लोकशाही वाचूया. कारण एवढं बलाढ्य देश, एवढं मोठं लोकसंख्येचं देश, जर या देशामध्ये जर लोकशाही नांदली नाही तर मग या सामान्यांचं लोकांचं जे दीन दलित गोरगरीब आहेत त्यांचं जीणं अगदी मुश्किल होऊन जाणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला ही लढा उभारावा लागणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं असं मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. आपल्याला दिसून येत आहे म्हणून काँग्रेस ही लढाई लढणार, ही लढाई चालू ठेवणार. जोपर्यंत बॅलेट, आम्हाला बॅलेट पाहिजे. जसं ताईमाई अख्खा विचार करा पथकाने हातावर मारा शिक्का, आम्हाला तो शिक्का परत पाहिजे. आम्हाला सोडा. जेव्हा आम्ही म्हणतो आम्ही गावोगावी जातो, वस्तीवर जातो, तेव्हा लोक म्हणतात पहिले ते बदला. लोक हे असं पहिल्यांदा झालं असेल महाराष्ट्राच्या इतिहासात की जिंकल्यावर पण लोकांमध्ये कसं, जेव्हा नेता जिंकतो, जेव्हा आपला उमेदवार ज्याला आपण मतदान केलंय जेव्हा तो जिंकतो तेव्हा आपल्याला वाटतं आपणच जिंकलोय. सर्वसामान्य माणसाला तसं वाटतं. हे पहिल्यांदा झालं असेल की जो जिंकलाय, एक तर त्याला पण वाटलं नव्हतं की तो जिंकणार आहे. ते म्हणजे भाजप हताश होऊन म्हणाले की नाही तुम्ही निवडून येता. आयबी रिपोर्ट सगळे महाविकास आघाडीच्या बाजूने होते. सर्वे रिपोर्ट जे प्रत्येक निवडणुकीत आम्ही वापरतो, वेगवेगळ्या कंपनीज कडून आम्ही सर्वे, शेवटच्या म्हणजे जे आपण म्हणतो कत्तल की रात, तेव्हापर्यंत आम्ही सर्वे करत असतो राजकीय पक्ष. आणि त्या सर्वेमध्ये पण जेव्हा काँग्रेस आणि महाविकास आघाडी पुढे असते आणि एका रात्रीत इलेक्शन कसं फिरतं हे आम्हाला अजून ह्याचं कळलं नाही. आणि त्याचं उत्तर आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाकडे मागायला जातो तेव्हा आम्हाला ते उत्तर ते सक्षमरित्या देऊ शकत नाहीये. ते सांगतात ऐसा है वैसा आहे, ते दाखवतात हे प्रूफ ते प्रूफ. पण मेत्रे साहेब म्हणाले की मॅन्युफॅक्चरिंगच तसं करून आलंय. किंवा जेव्हा आम्हाला उमेदवारांना बोलवलं जातं आणि पूर्ण मशीनचं दाखवलं जातं, एक प्रकारचं मशीन कशी चालते, तेव्हा मात्र यांना स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन होते की मोबाईल चालू करू नका. तर असं आता जेव्हा आम्ही बघतो तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी ज्याच्यावर तरी बंधन आणलेलं त्यावेळेस. जेवढी पारदर्शकता शासनाकडून प्रशासनाकडून
लोकसभेत होती तेवढी विधानसभेत दिसली नाही. लोकसभेत कदाचित त्यांना वाटलं नव्हतं, लोकसभेच्या नंतर त्यांना कळलं म्हणून आता त्यांनी ते EVM मशीन्स हॅक केले, ते सतर्क झाले. हरियाणा असेल, हरियाणामध्ये पण एवढे सगळे सर्वे, सगळे IB रिपोर्ट्स आपल्या बाजूने होते आणि भाजपला त्या ठिकाणी विजय प्राप्त झाला. पहिल्यांदा त्यांना विजय प्राप्त झाला ते खुश होते, पण सर्वसामान्य लोक हे एकदम हताश झालेली की निवडणूक म्हणजे मतदान करून उपयोग तरी काय झाला. तर हे आमची लढाई आहे. आम्ही निवडणूक आयोगावर पारदर्शकपणे काम करत नाहीये असा आमचा आरोप आहे. आम्हाला जी माहिती पाहिजे ती माहिती पहिल्यांदाच असं आहे की आम्हाला प्राप्त होत नाहीये. राजीव कुमारजी हे एका भाजपच्या नेता कार्यकर्त्यासारखे वागत आहेत. त्यांनी निष्पक्ष पारदर्शक निवडणुका घ्याव्यात व त्यांच्यावरील विश्वासार्हता कायम राहावी असे काम करावे असे अपेक्षित आहे, पण ते आपल्याला होताना दिसत नाही आहे. आणि म्हणून आमची ही लढाई चालू राहील. त्याच्यामध्ये तुम्ही पण प्रत्येकाच्या अधिकाराचा विषय ही कोणत्या एका पक्षाची लढाई नाही आहे, ही भारतात राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकाची ही लढाई आहे. उद्या गणतंत्र दिवस आहे आणि आजची संध्याकाळ, आज राष्ट्रीय मतदार दिन आहे. आणि असं मग खरंच आपला देश रिपब्लिक आहे का, खरंच आपला प्रजासत्ता आहे का आपल्या देशात आहे, जी स्वातंत्र्य जे लढले लढाई त्यांनी मिळवून दिली. पण आज जी विचारसरणी आपल्या देशात आहे ती आपल्या देशाला मागे घेऊन जाते, ती लोकशाही आणि संविधानाचा खून करत आहे. अशी विचारसरणी जर उद्भवत असेल तर आपण मुळापासून उठून ते विष जे देशात पसरवत आहेत हे आपण थांबवलं पाहिजे. आणि म्हणून ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे. उद्याच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देते, पण खऱ्या शुभेच्छा तेव्हा दिल्या जातील जेव्हा बॅलेटवर इलेक्शन आपल्या देशात लढले जाते. ईव्हीएमच्या विरोधामध्ये मार्केटवाडी दिनानिमित्त काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही आंदोलन व पत्रकार परिषद या ठिकाणी घेत आहोत. काही वेळापूर्वीच आमच्या पक्षाने कलेक्टरला पत्र दिलं आणि कॉन्फरन्स पूर्ण महाराष्ट्रभर घेत आहोत. आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ही प्रेस कॉन्फरन्स घेणं अनिवार्य आहे, आवश्यक आहे. आम्ही रोज, आमच्यापैकी रोज एक आवाज कुठे ना कुठेतरी तुमच्यापर्यंत पोहोचत असतो की ह्या वेळेसच्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकमध्ये काहीतरी गडबड होती. मी लोकसभा लढली आणि चेतन भाऊ आणि मेत्रे साहेब हे विधानसभा लढले आणि ते दोघंही माझ्यासोबत लोकसभेच्या वेळेस होते, मी त्यांच्यासोबत विधानसभे वेळेस होती. आणि आम्हाला लोकांचा प्रतिसाद, ज्याला पल्स म्हणतो, आम्ही ग्राउंडला जेवढे गेलो तेवढं कदाचित इलेक्शन कमिशनचे कर्मचारी किंवा BJPचे कोणतेही लोक गेले नाही. बऱ्याच ठिकाणी जेव्हा जेव्हा आम्ही जात होतो तेव्हा लोकांचा एक पल्स, आणि जो मला लोकसभेत दिसून आला की ताई काळजी करू नका तुम्ही निवडून आलात, तेच आम्हाला विधानसभेच्या वेळेत दिसून आलं. लोक म्हणजे बोलली की लोकांनी ही निवडणूक ताब्यात घेतली, आम्ही कोणत्या पुढाऱ्याचं नेत्याचं ऐकणार नाही. आणि तेच भाष्य आम्हाला विधानसभेत पण ऐकू आलं की शांततेत क्रांती मतपेटीच्या माध्यमातून घडणार आहे. आणि लोकसभेमध्ये 14 खासदार काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे निवडून आले. त्याच्यानंतर भाजपला काहीतरी वेकअप कॉल किंवा म्हणजे त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी हे कट कारस्थान विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस केलं. आणि ह्याच्या आम्ही स्टॅटिस्टिकली तुमच्या समोर सांगतो की 2019 आणि 2019 आणि 2024 च्या मध्ये 5 लाख मतदार इलेक्शन कमिशनच्या माध्यमातून नोंदणी करण्यात आली, वाढले 2019 ते 2024 म्हणजे 5 वर्ष. पण लोकसभा आणि विधानसभेच्या मध्ये जवळजवळ 50 ते 75 लाख मतदार कसे वाढतात? 4 महिन्यात एवढे मतदार वाढतात जे 5 वर्षात पण वाढले नव्हते. हा पहिला प्रश्नचिन्ह आहे की एवढे मतदार कसे वाढले. दुसरी गोष्ट, प्रत्येक 150 असे मतदारसंघ निवडले भाजपने. त्या 150 मतदारसंघात 75,000 मतदान वाढलं, जे 5च्या नंतर तुम्हाला दिसून आलं. आम्ही ते चॅलेंज केलं. अजूनही निवडणूक आयोगाने आम्हाला ती यादी
किंवा त्याचे डिटेल्स अजूनही आम्हाला दिले नाहीत. आमचे नेते पण निवडणूक आयोगाकडे दिल्लीला गेले आणि तिथे त्यांना पण मागणी घातली की आम्हाला हे मतदारांची यादी द्या. आजपर्यंत, जेव्हा हे ट्रान्सपेरंट असायला पाहिजे, आजपर्यंत आमच्या पर्यंत ही मागणी, ही डिटेल्स आले नाही आहेत. निवडणूक आयोग हे एक पारदर्शकपणे आणि ट्रान्सपेरंट पारदर्शक आणि कोणत्याही पक्षाचं नसतं. ती एक ऑटोनॉमस बॉडी असते आणि ती निष्पक्षपातीप्रमाणे त्यांनी काम केलं पाहिजे, पण ते आपल्याला होताना दिसत नाही आहे. निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्त हे भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखं, राजीव कुमार जे आहेत ते भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखं वागतात. ही एक ऑटोनॉमस बॉडी आहे, ह्याच्यावर कधीही कोणाचा दबाव नसतो आणि नसायला पाहिजे. कारण का इलेक्शन हे एका लोकशाहीमध्ये सर्वात महत्त्वाचा जी कार्यप्रणाली असते, जी पारदर्शकपणे निवडणूक आयोगाची एवढी मोठी जबाबदारी असते, कोणत्याही दबावाखाली न येता ती पार पाडली पाहिजे. शेवटी आज आपल्याकडे मतदानाशिवाय आहे काय? ही लोकशाही जर खंबीर ठेवायची असेल, ही लोकशाही जर वाचवायची असेल, तर आमचा आवाज दाबायचा प्रयत्न करताय, जर तुमचा आवाज दाबायचा प्रयत्न करताय, तर आज मतदानाशिवाय आपल्याकडे आहे काय? आणि त्या मतदानाच्या अधिकारावर पण आज दबाव यंत्र वापरले जात आहेत. मतदानाचा अधिकारच राहिला नाही. मतदान करूनच उपयोग नाही, कारण का EVM मशीन ही पूर्ण भाजपच्या ताब्यात आहे. तर मग तुमच्या माझ्यासारख्या लोकांनी जायचं तरी कुठे? अनेक वेळा आंदोलन, अनेक वेळा निवेदन, अनेक वेळा त्या ठिकाणी उपोषण, पण अजूनही ह्याच्यात काही सोक्षमोक्ष आपल्याला ह्या ठिकाणी लागलं नाही. असे अनेक उदाहरण आम्ही देऊ शकतो. मेहत्रे साहेबांच्या अक्कलकोट तालुक्यामध्येच एक गाव आहे, ते सांगतील मेहत्रे साहेब, की ज्या ठिकाणी स्वतःचा ते अपक्ष उभे होते, ते सांगतील त्यांचं पण मत पडलं नाहीये. अनेक असे प्रकरणं आपल्या समोर येत आहेत आणि मी तुम्हाला अपील करते, मी तुम्हाला विनंती करते की आपण देखील हे काय तुमचा माझा किंवा हा राजकीय विषय नाही आहे, हा कोणत्या एका पक्षाचा नाही आहे, हा लोकशाहीचा विषय. आणि जसं मेहत्रे साहेब म्हणे, तुम्ही चौथा स्तंभ आहात. उद्या जर आपल्याला इलेक्शनच लढायला दिलं नाही, इलेक्शन वोटच कास्ट करायला दिलं नाही, तर मग आपला अधिकार पण धोक्यात आहे. आणि जसं मी म्हणाली, आज निवडणूक एक चळवळ आहे. जसं लोकसभेत तुम्ही बघितलं ही चळवळ होती, ही निवडणूक नव्हती. आणि त्या चळवळीवरच दबाव तंत्र वापरून आज भाजप जर काम करत असेल, तर उद्या अजून किती ठिकाणी दबाव तंत्र वापरून आपले अधिकार खेचून घेतील हा प्रश्न. आणि वोटिंग, एक्सरसाइजिंग युअर फ्रँचाइज हा आपला सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे. एक सिटीजन म्हणून, एक भारतीय नागरिक म्हणून हा सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे. तो पण आपल्याकडून खेचून घेतात. जणू काय आपण त्यांच्या हातात कटपुतली आहोत असं कुठेतरी आपल्याला दिसून येत आहे. म्हणून काँग्रेस ही लढाई लढणार, ही लढाई चालू ठेवणार आहोत जोपर्यंत बॅलेट, आम्हाला बॅलेट पाहिजे. जसं ताईमाई अख्खा विचार करा पत्काने हातावर मारा शिक्का, आम्हाला तो शिक्का परत पाहिजे. आम्हाला सोडा. जेव्हा आम्ही म्हणतो